सोशल मीडिया एक असं माध्यम आहे जिथे माणूस जितक्या वेगाने व्हायरल होतो, जितक्या वेगाने सक्सेसफुल होतो, तितक्याच वेगाने त्याला खाली आदळायला वेळ लागत नाही. मी हे बोलतीये कारण जर तुम्ही आता ट्विटर उघडलं तर तुम्हाला ट्विटरवर दोन व्यक्ती मोठ्या प्रमाणात चर्चेत दिसतील, मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असताना दिसतील. त्यातल्या एका व्यक्तीचं नाव आहे समय रैना आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे रणवीर अलाहाबादिया. आता हे दोन व्यक्ती कोण आहेत, ते ट्रोल का होत आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. हा नेमका शो कुठला होता आणि तिथे रणवीर अलाहाबादिया याने काय स्टेटमेंट केलं. तोच रणवीर अलाहाबादिया ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार दिला होता. पुरस्कार कुठला होता तर बेस्ट कॉन्टेंट क्रिएटर हा पुरस्कार त्याला मिळाला होता. आणि त्याच रणवीर अलाहाबादियाला आता अश्लील कॉन्टेंट क्रिएटर असं लोक का म्हणतायत, सोशल मीडियावर तो इतका ट्रोल का होतोय, हे सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. आता इकडे जर आपण बघितलं तर ट्विटर मी ओपन केलेलं आहे आणि तुम्हाला एकूणच तुम्ही तुमच्या ट्विटरवर जाऊन बघितलं तर तुम्हाला सगळीकडे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसेल आणि तिकडे अनेक कमेंट्स लोक करत आहेत. पण हे सगळं का होतंय हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे. आता एक समय रैना नावाचा स्टँडअप कॉमेडियन आहे. सुरुवातीला हा समय रैना नावाचा व्यक्ती स्टँडअप कॉमेडी करायचा आणि त्यानंतर त्याने त्याचा एक स्वतःचा शो लॉन्च केला ज्याचं नाव होतं इंडियाज गॉट लेटेंट. आता हा शो नेमका काय आहे तर इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये काय होतं तर वेगवेगळे क्रिएटर्स येतात, ते आपली कॉमेडी असेल, आपलं टॅलेंट असेल ते शो करतात. 1.5 मिनिटांमध्ये या कॉन्टेंट क्रिएटर्सना आपलं टॅलेंट शो करायचं असतं आणि तिथे जजेससुद्धा समोर बसलेले असतात. आता हा शो समय रैना नावाच्या व्यक्तीचा असल्यामुळे हा समय रैना तिथे एक कॉन्स्टंट जज म्हणून असतो, बसलेला असतो. पण अनेक बाकीचे जे जज आहेत ते रोज वेगवेगळे बदलत असतात. आता अशाच एका दिवशी एका वेळी रणवीर अलाहाबादिया हा त्या शोमध्ये जज म्हणून आलेला होता. आता त्याच्यासोबतच तिथे कोण कोण होतं तर पॉप्युलर यूट्यूब क्रिएटर यूट्यूबर आशिष चंचलानी सुद्धा होता. एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे अपूर्वा नावाची, ती सुद्धा तिथे होती आणि त्याचबरोबर रणवीर अलाहाबादिया सुद्धा होता. आता रणवीर अलाहाबादिया सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे त्याच्याविषयी जाणून घेऊयात आणि त्यानंतर त्याने काय स्टेटमेंट केलं, कुठला प्रश्न या एका इथे आलेल्या कंटेस्टंटला विचारला ज्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो ट्रोल होतोय, ते आपण जाणून घेऊयात. रणवीर अलाहाबादियाचं एक यूट्यूब चॅनल आहे जिथे तो पॉडकास्ट करत असतो. आता या पॉडकास्टमध्ये अनेक मोटिवेशनल थॉट्स असतील, अनेक मंत्र्यांचे इंटरव्ह्यू असतील, भूतप्रेत संबंधात पॉडकास्ट असतील, त्याचबरोबर मेडिटेशन असेल, धार्मिक अत्यंत गोष्टी असतील, सगळं तो त्याच्या या पॉडकास्टद्वारे लोकांसमोर मांडत असतो. आता त्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन्ससुद्धा आहेत. याच रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या या शोमध्ये एक प्रश्न विचारला एका कंटेस्टंटला. तर आता हा प्रश्न त्याने काय विचारला तर जी क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ती इंग्लिशमधून त्याने तो प्रश्न विचारला आहे. त्याचा मराठीतून ट्रान्सलेशन करून मी तुम्हाला सांगते की हा प्रश्न काय होता. त्याने एका कंटेस्टंटला हा प्रश्न विचारला की तुझ्या आईवडिलांसोबत आयुष्यभर, जीवनभर शारीरिक संबंध, आई वडिलांचे जे शारीरिक संबंध सुरू आहेत ते आयुष्यभर, जन्मभर तुला पाहायला आवडेल का? और त्याने अजून एक और हा ऑप्शन दिला, और या क्रियेमध्ये सहभागी होऊन तुला ते कायमचं थांबवायला आवडेल. आता अतिशय वल्गर असा हा प्रश्न होता आणि त्यानंतर त्याने हा प्रश्न विचारल्यानंतर तो प्रश्न मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ती क्लिप व्हायरल झाली आणि त्यावरून सोशल मीडियावरून लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. इकडे जर आपण बघितलं तर ही ती क्लिप आहे त्या दिवशीची, ज्या दिवशी तो या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये आलेला होता आणि त्याने हा प्रश्न केला की तुझ्या पॅरेंट्सला शारीरिक संबंध ठेवताना पाहायला आयुष्यभर तुला आवडेल का? और तुला त्या क्रियेमध्ये सहभागी होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तो ट्रोल होतोय, धार्मिक गोष्टी करणारा, मोठ्या मोठ्या मंत्र्यांना आपल्या यूट्यूबमध्ये बोलवून त्यांच्यासोबत पॉडकास्ट करणारा रणवीर अलाहाबादिया अशा प्रकारे प्रश्न विचारतो एका कंटेस्टंटला. हे कुठेतरी त्याच्या चाहत्यांना सुद्धा आवडलेलं नाही आणि सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सना सुद्धा आवडलेलं नाही आहे. इकडे जर आपण बघितलं तर इथे बघा, डिस्पाइट ऑफ हॅव्हिंग लॉट ऑफ conversation with so many experts on spirituality, mindfulness and leadership etc. रणवीर अलाहाबादिया somehow managed to remind an soul असं एकाने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात अनेकांनी इथे कमेंट केलेल्या आहेत आणि अनेकांनी असं म्हटलेलं आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. अतिशय वल्गर अशा प्रकारचं
पाठीमागचा हा प्रश्न जो आहे तो त्याने विचारलेला आहे. एकाने हा फोटोसुद्धा शेअर केलेला आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला पुरस्कार दिलेला होता. हा पुरस्कार कुठला होता तर नॅशनल क्रिएटर्सला, उत्कृष्ट नॅशनल कंटेंट क्रिएटर्सना पुरस्कार दिले जात होते. तेव्हा स्वतः पंतप्रधान मोदींनी रणवीर अलाहाबादिया याला सुद्धा पुरस्कार दिलेला होता. तुम्ही जर इकडे बघितलं तर हा फोटो आहे तेव्हाचा. आणि एकाने इथे असं म्हटलेलं आहे की सेव्ह फ्युचर जनरेशन्स कन्सर्न अबाउट इन्फ्लुएन्सर लाईक समय रैना अँड रणवीर अलाहाबादिया इन्फ्लुएन्सिंग यूथ निगेटिव्हली अँड डिस्ट्रॉईंग इंडियाज कल्चरल व्हॅल्यूज. एकाने असं म्हटलेलं आहे की आत्ताचे जे ही यूथ आहे त्यांचं जे कॉमेडी आहे, त्यांचे जे इन्फ्लुएन्सर्सचं जे बोलणं आहे ते अतिशय वल्गर आहे आणि त्याच्यामुळे आजच्या जनरेशनमध्ये एक नकारात्मकता पसरत आहे असं म्हटलेलं आहे. इकडे जर आपण पुढे बघितलं तर समय रैनाचे सुद्धा फोटोज व्हायरल होत आहेत आणि अनेक लोकांनी याच्यावर कमेंट केलेली आहे, अनेक लोकांनी ट्रोल केलेलं आहे. जेवढं मी वाचेल हे तेवढं कमीच आहे, कारण तुम्ही स्वतः तुमच्या ट्विटरवर जाऊन हे चेक करू शकता की कशा प्रकारे ही क्लिप व्हायरल होत आहे आणि हे दोघेही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. आता जर आपण बघितलं तर समय रैनाचा हा जो शो आहे इंडियाज गॉट लेटेड, हा ट्रोल होण्यामागचं, कॉन्ट्रोवर्सीमध्ये येण्यामागचं हे काही पहिलं कारण नाही आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा हा शो कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेला आहे. अतिशय नॉनव्हेज जोक्स, वल्गॅरिटी या शोच्या माध्यमातून पसरवली जाते असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर आत्ता रणवीर अलाहाबादिया जेव्हा या शोमध्ये जज म्हणून आला होता तेव्हा त्यांनी विचारलेला हा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि त्यावरूनच आता सोशल मीडियावर अशा प्रकारे त्याला ट्रोल केलं जात आहे. रणवीर अलाहाबादिया जर आपण बघितलं तर त्याचे मोठ्या प्रमाणात यूट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. बिअर बायसेप्स नावाचं त्याचं यूट्यूब चॅनल आहे आणि 8.3 मिलियन त्याचे सबस्क्रायबर आहेत. दुसरीकडे समय रैनाचे 7.3 मिलियन सबस्क्रायबर्स यूट्यूबवर आहेत. आता हे दोघेही सोशल मीडियावर यांचं फॅन फॉलोइंग आहे, यांचे फॉलोअर्स आहेत आणि अशातच आता हे दोघेही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. रणवीर अलाहाबादिया ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार दिला होता, आता तोच अशा प्रकारे ट्रोल होत असल्यामुळे हा पुरस्कार परत घ्यावा अशी सुद्धा मागणी सोशल मीडियातून होत आहे. त्याच्यामुळे एकूणच या रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यामुळे, त्याच्या स्टेटमेंटमुळे आता त्याच्यावर कुठली कारवाई होईल, कशा पद्धतीने पुढे या प्रकरणामध्ये माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला एकूणच आज ज्या प्रकारे आजच्या पिढीमध्ये जोक्स जर आपण बघितली तर त्याची जी जोक्सची एक लेवल असते ती खाली जात चालली आहे, त्यावर तुम्हाला काय वाटतं आणि एकूणच रणवीर अलाहाबादियाने हे जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.